हॅलो गाईज, तर मी असे कोकणचा चेडू तनू. शुभ सकाळ तुमका. आज मी सकाळीच इलोय शेतात येऊचं कारण म्हणजे काल आमच्याकडे असं भरपूर पाऊस लागलो, मोठ्यान गडगडला, विजा चमकले, आमची लाईट पण नव्हती. जवळजवळ 1 तास असं आमच्याकडे भरपूर मोठं पाऊस लागलो. तर आम्ही शेतात असं डोम्या लावता. तर म्हटलं डोम्यात मासे तर इले असतील, कारण काल पाऊस तर भरपूर लागलेलो. म्हटलं सकाळी जाऊन बघून येऊया. तर बाबा माका बोलले चल जाऊया, आम्ही बघून येऊया अशात डोम्यात मासे पडले आहेत की नाही. ते मम्मी बाबांसोबत आता डोम्यात चाललोय, म्हणून शेतात चालले. आता खाली आमचा डोम्या लावलेला, तिकडे आता आम्ही जातो. तर आता तुम्ही आमच्यासोबत पण चला. आता मी तुमका दाखवते आमचा डोमा वगैरे कसा, त्याच्यात मासे कसे वगैरे पडतात ते. तर असं सकाळी आता मी शेतात येलं होतं. शेतातलं वातावरण असं प्रसन्न वाटतं, असं शेतात असं छान असं वाटतं सकाळीच येऊन. बाहेरचं असं दृश्य बघून असं हिरवळ, त्याच्यात तर धुका पडला, असं मस्तच वाटतं. तुम्ही पण असं नयनरम्य धुक्याचं असं दृश्य बघू शकतास. असं छान वाटतं, असं पॉझिटिव्ह वाटतं. तुम्ही पण असं सकाळी चलाक जायत असता, तुमका मस्त छान वाटत असत. पण शेतात एक पण ना माका असं मस्त वाटतं, असं एक चांगली अशी पॉझिटिव्ह फील होता, असं छान वाटतं. त्याच्यात गुराढोरा पण अशी चरा केलेली आहेत, ती पण अशी असं ऑक्सिजन पण असं चांगल्या प्रकारे मिळतं, असं मोकळ्या हवेत हिरवळ स्वच्छ असं दूषित हवा आणि अशी चांगली अशी स्वच्छ हवा पण त्यामुळे असं ऑक्सिजन पण असं चांगलं मिळतं आणि असं सगळं फ्रेश पण वाटतं. असं सकाळीच फिरा गेल्यावर शेतातलं वातावरण वगैरे असं मन प्रसन्न होतं. मग त्यांना दिवस पण असं प्रसन्न जाता, ताजं असं वाटतं असं. आणि हे बघा इकडे काल पाऊस पडलो तर इकडे आता वाळाक आमच्या इकडच्या पाणी पण इला, म्हणजे कोपऱ्यातलं पाणी सगळं येतं इकडे, सगळ्या कोपऱ्यांचा. तर आम्ही आता चाललो खाली कुडणात डोम्यात तिकडे शेतात लावलेलं, तर बघू, चला बघूया. मी असे चाललो आता चालत, तर बघा बाहेर सगळा असा धुक्या पसरला, असं काय असं दिसत नाही, सगळं धुसर असं दिसता, असं धुक्या सगळीकडे पसरला. त्यामुळे अजून उजाडला पण नाही, सूर्य पण अजून असं काही दिसत नाही, ढगांच्या आड सुदडलो आणि धुका पण सगळीकडे असं पसरला. त्यामुळे असं जास्त असं उजडलं नाही, सूर्य कधी असं प्रकाश पडत असं नाही, अजून धुक्याचं सगळीकडे. आम्ही आता चाललो होतं, सगळीकडे पाणी असा, कोपरे सगळे भरले आहेत कालच्या पावसात. तर आम्ही आता खाली इकडे डोमा लावलेला तिकडे आता चाललो, चला तुम्ही पण. कसं छान वाटतं, असं धुका मस्त असं पडला, असं बाहेर असं प्रसन्न मन, असं प्रसन्न असं वाटतं, असं छान फील होता. आमका अशी गुरा पण ते चरणारी दिसली, अशी सगळी अशी आपली चरा केली सकाळीच. म्हणजे ज्यांची अशी गुराढोरा असतात ते सकाळीच असे शेतात चरूक सोडतात. सकाळी सोडल्याने की मग दुपारी त्यांना घेऊन जातात चरून झाल्यानंतर. आता मी अशी डोम्याकडे चाललो. असं ते कोपरं असतं, ते कोपऱ्याच्या वरनं असं पाणी पडतं, मग ते कसं खाली असं वज्रासारखं असतं, तिकडे असं डोम्या लावायचं की कोपऱ्यातले जे मासे असतात ना, ते असे तिकडे पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते ह्याच्या आतमध्ये पडतात. आता किती पडल्यात ते बघूया. त्याच्यात बेडूक वगैरे पण असतात, कधी मासे खावसाठी गेलेले, कधी साप वगैरे पण जातात, ती पाण्यातली घनसोळी वगैरे म्हणतात ती पण असतात कधी आतमध्ये गेलेली. त्यामुळे हात वगैरे पण बघून घालूचं लागतं त्याच्यात, डायरेक्ट असं घालता येत पण नाही. माशांका वगैरे ते गेलेली असतात खावसाठी. आणि आता चाललो तिकडे. अशी आमच्याकडे सगळीच जणं लावतात डोम्या, प्रत्येकाची ज्याची डोमी आहेत ती प्रत्येक कोणाकोणाची अशी तारेची बनवून घेतलेली आहेत, कोणची अशी भेत्याची बनवलेली आहेत. तर आमचा पण अगोदर भेत्याचा होता, पण असं आता लावायचं पण असं ओपन असल्यामुळे कोण पण येऊन मासे घेऊन जायचा. मग बाबांनी आपली असं युक्ती वापरल्याने आणि स्वतः एक असा डोमा असं ह्याचं तयार केल्याने, लोखंडाचा, म्हणजे असं बॉक्स टाईप केल्याने ते आम्ही कुलूप पण लावून ठेवतो. स्वतः करून घेतल्याने ते म्हणजे जो बनवणार होतो ते सांगितल्याने की मी असं बनवून देत आहे. बघा आता आतमध्ये मासे बघा पडले आहेत, ते बघा दिसतं आतमध्ये होत ते. असं पेटाऱ्या टाईप, म्हणजे असं बॉक्स टाईप असं बनवून घेतल्याने आम्ही कुलूप पण लावून घेतलं होते का, म्हणजे आम्ही गेल्याशिवाय कोणता उघडणार नाही. आमच्याकडे त्याची चावी आहे, त्यामुळे कोण आता मासे पण आमचे चोरत नाही. तर अगोदर असे मासे आमचे चोरून घेऊन जायचे, कोण आमच्या आधी जायचं आणि आमच्या अगोदरच ते मासे घेऊन जायचं, मग आमका काहीच मिळायचं नाही. म्हणून बाबांनी अशी आयडिया केल्यानी आणि मग तसं डोम्या बनवून घेतल्याने.
मग असं तर डोमा असं लावूचं वरनं असं पाणी पडतं, मग असं खाली डोमा लावायचा की मग आतमध्ये असे मासे पडतात. मग ते आम्ही असं लावलं. तर असं तिकडून असं पण पाणी वगैरे ते याच्यात पण असे काही काही कुर्ले वगैरे असतात आतमध्ये गेलेले. तर बघा आता सांगितले ना तुमका बेडूक असतं, तो याच्यात बेडूक पण होतो आतमध्ये मोठं स्वतः उघडल्याने त्यांनी. आणि आता ते मासे काढतले त्याच्यातले. बघा मासे पण असे भरपूर आहेत त्याच्यात. थोडे सडले म्हणजे ते पाणी जास्त हे झाल्यामुळे थोडे पांढरे झाले आहेत ते. बाकी असतात आतमध्ये तुमका ते बघा. आता ते आम्ही मासे काढलं. आता ते का परत लॉक लावून ठेवतले ते, म्हणजे कोण परत नेऊचा नाही. नाहीतर बाबा कामावर गेले की कोण नाही कोणी येऊन आमचे मासे घेऊन जायचं, कारण आम्ही तर कधी जात नाही बाबांशिवाय एकटी अशी, कारण आमका ते काढूक येत पण नाही आतमधले कसे काढायचे ते. मग ते आता मी लॉक लावून ठेवलं. आता आम्ही घरी जातलो आणि घराकडे गेल्यावर मग तुमका मी ते मासे दाखवते किती मिळाले ते आमका असे टोपात वगैरे वतून. ते बघा आता आम्ही घराकडे गेलो. आता आमका एवढे कुर्ले मिळाले त्याच्यात. मी तर तुमका सांगले ना वतून दाखवते. ते बघा दाखवले. त्याचे डेंगे आम्ही मोडून टाकलं कारण ते पळत होते सगळीकडे. आणि हे बघा हे मासे पण एवढे मिळाले आमका. थोडे ते जरा पाण्यामुळे हे झाले जास्त जरा हे झाले, बाकीचे थोडे असे जिवंत पण आहेत. ते बघा असे वळवळतात आतमध्ये. हे एवढे असे त्याच्यात आमका ते मासे मिळाले होते. ते थोडे पांढरे झालेत, ते थोडे सडकलेत. पाण्याचा प्रवाह जास्त होतो ना, त्यामुळे ते असे जरा ह्या झाल्यासारखे झालेत. आणि हे बाकीचे ते असे जिवंत ते हे बघा त्यातले जिवंत मासे. असेच जर तुमका आमचा व्हिडिओ आवडला असत तर चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ आमचे बघत राहा. आमका सपोर्ट करा. थँक्यू.